सांगायचं आहे की कमिटेड एक्सपेंडिचरच्या बाबतीमध्ये आपण बोललो। या ठिकाणी पुरवणी मागण्यामध्ये जे प्रमुख आपल्या मागण्या असतील तर त्याच्यामध्ये जलजीवन मिशन मध्ये 4283 कोटी, मनपा क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी 300 कोटी, पंतप्रधान पीक विमा योजना 2768 कोटी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन 2738 कोटी। खरं म्हणजे राज्यातले जे काही शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यांना त्या ठिकाणी जे आपल्याला कमिटेड एक्सपेंडिचरच्या माध्यमातून जो पगार द्यायचा आहे, जे वेतन द्यायचं आहे, ते वेतन देणं हे क्रमप्राप्त असताना या ठिकाणी मूळ अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद न करणे आणि मग वारंवार त्या लोकांची मागणी आल्यानंतर की आमचे वेतन वेळेवर होत नाही, त्यांची आरडाओरड झाल्यानंतर मग मागाहून पुरवणी मागण्यामध्ये त्याची तरतूद करणे हे मला काही पटलं नाही। आणि त्याच्याशिवाय या ठिकाणी आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब ते सध्या या हाऊसमध्ये येत नाही, कारण त्यांना माहिती आहे की या ठिकाणी पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत, शिक्षक आमदार आहेत आणि ते त्यांच्यावर भडीमार करतील, कारण त्यांनी जे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आणि पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी जो या ठिकाणी आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचे त्यांनी भंग केलेला आहे। आणि म्हणून त्यांनी 30,000 पदभरती शिक्षकांची करणार हे सांगितलं असताना सुद्धा एकही शिक्षकाची भरती या राज्यात केली नाही। त्रुटीपूर्तता अनेक शाळा आपल्या राज्यामध्ये आहेत, ते महाविकास आघाडी सरकारच्याही काळामध्ये होत्या, याही सरकारच्या काळामध्ये होत्या आणि त्याच्यावर सुद्धा दीपक केसरकर साहेबांनी आश्वासन दिलं होतं की 1100 कोटी रुपयाची तरतूद आम्ही अर्थसंकल्पामध्ये केली आहे आणि त्याचं वितरण आम्ही करणार आहे, परंतु त्याच्यातला एकही रुपया दीपक केसरकर साहेबांनी आतापर्यंत दिला नाही। आणि म्हणूनच केसरकर साहेब या सभागृहामध्ये यायला इच्छुक आहेत की नाही असं मला त्या ठिकाणी प्रश्न मांडायचा वाटतो। या ठिकाणी रस्ते बांधकाम असेल किंवा पीडब्ल्यू मध्ये एकूण जो आपण 16% वाढ जी अर्थसंकल्पाच्या एकूण तरतुदीच्या जास्त या पुरवणी मागण्यामध्ये पाहतोय, त्याच्यामध्ये सर्वाधिक जर कुठला त्या ठिकाणी निधी दिलेला असेल तर तो आहे म्हणजे एक पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि दुसरा आहे ग्रामविकास। तर का बरं? कारण त्या सर्व आमदारांना ते पुन्हा निवडून आले पाहिजे। विरोधी पक्षाचे आमदार आले का नाही आले का आम्हाला काही घेणं देणं नाही आणि म्हणून त्या उद्देशाने आपल्या आमदारांची आमदारकी टिकवण्यासाठी हे सगळ्यांना रस्ते वाटेल तसे वाटले, खैरात वाटली, 40 कोटीची खैरात वाटली, अशा पद्धतीच्या पुरवणी मागण्या या राज्यामध्ये दिलेल्या आहेत। मला या ठिकाणी सांगायचं आहे की संजय गांधी निराधार योजना असेल, या ठिकाणी आपल्या नमो शेतकरी सन्मान निधी असेल किंवा त्या ठिकाणी घरकुल योजना असतील किंवा त्या ठिकाणी श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असतील, ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहे या योजना साधारणतः त्याच्यामध्ये खूप 5% वाढ होते असं मला वाटत नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा मूळ अर्थसंकल्पामध्ये खरं म्हणजे त्याची तरतूद करायला पाहिजे होती, पण मूळ अर्थसंकल्पामध्ये तरतूद न करता जेव्हा सगळ्या आमदारांकडनं त्यात ओरड झाली की या ठिकाणी श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, घरकुल योजनेचे त्या ठिकाणी अनुदान असेल, हे जेव्हा रखडले होते वर्षानुवर्ष आणि म्हणून त्याची पुरवणी मागण्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे। खरं म्हणजे याचा विचार आपण त्या ठिकाणी मूळ अर्थसंकल्पामध्ये घ्यायला पाहिजे होता असं माझा आक्षेप या ठिकाणी आहे। असे अनेक मुद्दे आहेत की या ठिकाणी मला सांगायचं, परंतु एक गोष्ट निश्चितपणे आहे की सचिन अहिर दादांनी जी भूमिका मांडली तीच माझी आहे की केवळ फक्त सत्ता पक्षाच्या आमदारांना या ठिकाणी निधी देण्याचं काम या ठिकाणी पुरवणी मागण्याच्या माध्यमातून केलं जात आहे। म्हणून या संपूर्ण पुरवणी मागण्याला मी आपली नापसंती व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।